तर एक छोटासा विनोद आपण सांगूया. आणि आजची तासिका आहे अध्यापन शास्त्रीय दृष्टिकोन, ज्यातला आजची त्या विषयाची दुसरी तासिका आहे. म्हणजे त्या दिवशी अनिल बसोळे सर आले होते. अनिल बसोळे सरांनी तासिका घेतली, त्याच्यामध्ये त्यांनी काही अध्यापन पद्धती या ठिकाणी सांगितल्या. आता आजच्या तासिकेमध्ये सुद्धा आपण चर्चा पद्धतीनं काही अध्यापन पद्धतीवर चर्चा करूया. चर्चेतून आपण कुठली अध्यापन पद्धती माझ्या वयातल्या मुलांना सुटेबल राहील त्यावर आपण सर्वांमध्ये चर्चा करूया. तर एक छोटासा विनोद सांगतो बघा. एक डॉक्टर काय करतो माहिती आहे का, एका पेशंटला 2-3 गोळ्या लिहून देतो किंवा या 2-3 गोळ्या येतात, त्या तुम्ही त्या मेडिकलवर जाऊन घ्या. आता पेशंट आपला जातो, 3-4 नमुन्याच्या गोळ्या असतात, तर तो 1-2-3 मेडिकलवर जातो आणि त्या मेडिकलवर 1-2-3 गोळ्या त्यांना मिळतात. म्हणजे 4 नमुन्याच्या गोळ्या त्या चिठ्ठीवर लिहिलेल्या असतात, तर त्यातल्या 3 गोळ्याच्या आहेत मॅडम त्या सगळ्या मेडिकलवर सहज मिळतात. आता राहिला प्रश्न की सगळ्यात वर एक गोळी लिहिलेली असती, ती गोळी काही कुठंच भेटत नाही. सर्वात वर जी गोळी लिहिलेली असती ती कुठल्याच मेडिकलवर भेटत नाही. तर ते परेशान होतो, तो आपला हे असतो पेशंट, तो डॉक्टरकडे वापस जातो आणि डॉक्टरला म्हणतो, डॉक्टर साहेब म्हणे ही जी खालच्या 3 गोळ्या आहेत म्हणे ह्या सगळीकडे भेटल्या म्हणे मला, ही जी वरची गोळी म्हणे साहेब कुठंच भेटत म्हणे, ती कोणती गोळी म्हणे अशी. अरे ते म्हणला ती माझी पेन चालून गेली, ती मी पेन चालून पाहिजे, कुठलीच गोळी नाही म्हणे. हे पेशंट त्याला म्हणाले मग अर्थ म्हणे आधी सांगायचं ना म्हणे 4 मेडिकल हिंडलो, 5वा मेडिकलवाला म्हणला याच्यामधला दुसऱ्या कंटेंट मध्ये देऊ का. आणि 6वा मेडिकलवाला तर म्हणला म्हणे थांब गोदाममधून आणून देतो, अशी गोळी म्हणला ती.